नमस्ते मित्रांनो, राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग ऐकूया 12 जुलै 2025 12 राशींचे राशी भविष्य. मेष राशी. प्रिय व्यक्तीने दुस्वास केला तरी तुम्ही प्रेमाने वागा. बहुतांश घटना आपणाला हव्या तशा घडल्यामुळे उत्साहाने खळाळता आजचा दिवस असेल. तुम्हाला तुमच्या जोडीदाराची काहीशी कणखर आणि धाडशी बाजू दिसेल. आपल्या मनात आज आपला कोणी खास व्यक्तीला घेऊन नाराजी राहील. जीवन आनंदाने जगण्यासाठी आपल्या आशा आकांक्षा तपासून पहा. योग साधनेची मदत घ्या, त्यामुळे तुम्हाला जीवनाचा आनंद शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक पद्धतीने कसा घ्यावा हे शिकता येईल. त्यामुळे तुमच्या स्वभावात सुधारणा होतील. आर्थिक जीवनाची स्थिती आज चांगली सांगितली जाऊ शकत नाही. आज तुम्हाला बचत करण्यात समस्यांचा सामना करावा लागू शकतो. कुटुंबातील लोकांमध्ये पैशाला घेऊन आज वाद होऊ शकतात. पैशाच्या बाबतीत तुम्हाला कुटुंबातील सर्व लोकांसोबत स्पष्ट राहिले पाहिजे. उपाय: रुग्णालयातील रुग्णांना मदत करा आणि त्यांची सेवा करा. वृषभ राशी. गुपचूप केलेले व्यवहार तुमच्या प्रतिष्ठेला बाधा आणू शकतात. दिवस चांगला आहे. दुसऱ्यांसोबत तुम्ही स्वतःसाठीही वेळ काढू शकाल. तुमचा मूड ऑफ असल्यामुळे तुम्ही तुमच्या जोडीदारावर वैतागून जाल. कुणी मित्रांची मदत करून आज तुम्हाला चांगले वाटू शकते. आज धन तुमच्या हातात टिकणार नाही. तुम्हाला धन संचय करण्यात समस्यांचा सामना करावा लागू शकतो. घरातील कुणी सदस्याच्या व्यवहाराने तुम्ही चिंतित राहू शकता. तुम्हाला त्यांच्याशी बोलण्याची आवश्यकता आहे. उपाय: आपल्या इष्टदेवाची मूर्ती बनवून घरात स्थापन करून रोज पूजा केल्याने आरोग्य चांगले राहील. मिथुन राशी. कामाचा डोंगर असला तरी तुमचे मन आनंदी राहील. तुमच्या परिपूर्ण आत्मविश्वासाचा फायदा घ्या आणि बाहेर जाऊन नवीन लोकांशी संपर्क साधा. आज तुम्ही तुमच्या जोडीदारासमवेत आनंदी वेळ व्यतीत कराल. बागकाम करणे तुम्हाला खूप आत्मसंतुष्टी देऊ शकते. यामुळे पर्यावरणालाही लाभ मिळेल. एखाद्या धूर्त परिस्थितीचा सामना करावा लागल्यामुळे उदास होऊ नका. जसे अन्नामध्ये मीठ असणे गरजेचे आहे, तसेच जीवनात सुखाची किंमत कळण्यासाठी दुःख असावे लागते. आपला मूड बदलण्यासाठी एखाद्या सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी व्हा. स्थावर जंगम मालमत्ता गुंतवणूक लाभदायी ठरेल. उपाय: चांगले आरोग्य मिळवण्यासाठी गरीब आणि गरजू लोकांना केसर आधारित मिठाई खाऊ घाला. कर्क राशी. तुमचा जोडीदार तुमच्याकडून थोडासा वेळ मागू शकतो, परंतु तुम्ही त्यांना वेळ देऊ शकत नाही, त्यामुळे ते नाराज होतात. आज त्यांची ही उदासी स्पष्टतेने समोर येऊ शकते. मित्र तुमच्या खुल्या मनाची आणि सहनशक्तीची परीक्षा पाहतील, पण तत्वांना शरण न जाता विवेकी निर्णय घेण्याची खबरदारी घ्या. आजच्या दिवशी तुम्हाला धनलाभ होण्याची शक्यता आहे. यासोबतच तुम्ही दान पुण्यही केले पाहिजे, कारण यामुळे तुम्हाला मानसिक शांती मिळेल. नवे नातेसंबंध दीर्घकाळ टिकणारे आणि चांगले लाभ मिळवून देणारे असतील. उपाय: लाल रंगाच्या बाटलीमध्ये पाणी भरून उन्हात ठेवा आणि ते पाणी पिण्यासाठी आरोग्यासाठी चांगले राहील. सिंह राशी. तुमच्या प्रयत्नांना चांगले फळ मिळेल.
तुमच्या प्रिय व्यक्तीकडे दुर्लक्ष केल्याने घरात काही तणावाचे क्षण अनुभवास येतील. जे लोक आतापर्यंत कुठल्या कामात व्यस्त होते त्यांना आज आपल्यासाठी वेळ मिळू शकतो. परंतु घरात कुठले काम येण्याने तुम्ही परत व्यस्त होऊ शकता. एखादा नातेवाईक तुमच्या वैवाहिक आयुष्यात तणाव निर्माण करेल. तुमची खुबी आज लोकांमध्ये तुम्हाला प्रशंसेचे पात्र बनवेल. तुमच्या आकर्षक मनमोहक वागणुकीमुळे इतरांचे लक्ष वेधून घ्याल. तुमचा मित्र तुमच्यापासून आज थोडी रक्कम उधार मागू शकतो. जर तुम्ही त्यांना ती रक्कम दिली तर तुम्हाला समस्यांचा सामना करावा लागू शकतो. आपल्या मुलाबरोबरचे नातेसंबंध निकोप असू द्या. भूतकाळ बाजूला सारून उज्ज्वल आणि आनंदी भविष्याकडे लक्ष असू द्या. उपाय: चांगला इन्कम मिळवण्यासाठी घरात चांदीचे नाणे गंगाजलमध्ये ठेवा. कन्या राशी: तुमच्या घरातील स्थितीचा काही अंशी अंदाज बांधता येणार नाही. तुमच्या हृदयाला आवाहन करतील अशा एखाद्या व्यक्तीची भेट होण्याचा योग आहे. आज पूर्ण दिवस तुम्ही रिकामे राहू शकता. गेले बरेच दिवस तुम्हाला शापित असल्यासारखं वाटत असेल तर आज तुम्हाला आशीर्वाद मिळाल्यासारखे वाटेल. आजच्या संध्याकाळी मैत्रीच्या नावे खूप वेळा तुम्ही आपल्या मित्रांसोबत वेळेचा भरपूर आनंद घेऊ शकता. आरोग्याच्या दृष्टीने सांभाळून राहा. मानसिक, नैतिक शिक्षणाबरोबरच शारीरिक शिक्षण घेणेही संपूर्ण विकासासाठी आवश्यक ठरते. सशक्त मन हेच सशक्त शरीरामध्ये वास करते. आजच्या दिवशी चुकूनही कुणाला पैसे उधार देऊ नका. तुमच्या घरातील स्थितीचा काही अंशी अंदाज बांधता येणार नाही. उपाय: आपल्या आर्थिक परिस्थितीत निरंतर वाढीसाठी गरज असलेल्या कोणालाही मदत करा. तूळ राशी: सामाजिक एकत्रीकरण सोहळ्यात तुमच्या थट्टेखोरपणामुळे तुम्ही लोकप्रिय ठराल. प्रवास केल्याने ताबडतोब निकाल मिळणार नाहीत, परंतु त्यामुळे भविष्यातील नफा मिळण्यासाठी चांगला पाया तयार होईल. आज तुमचा जोडीदार तुमच्यासोबत आनंदी वेळ व्यतीत करेल. तुमच्या सर्व अडचणींवर हसत हसत मात करणे हाच उत्तम उपाय ठरतो. आई-वडिलांच्या आरोग्यावर तुम्हाला आज अधिक धन खर्च करावे लागू शकते. त्यामुळे तुमची आर्थिक स्थिती बिघडेल, परंतु नात्यामध्ये मजबूती येईल. उपाय: पांढऱ्या पाळीव कुत्र्याला जेवण खाऊ घातल्याने आर्थिक प्रगतीमध्ये मदत होईल. वृश्चिक राशी: आपल्या प्रिय व्यक्तीकडून आलेल्या फोनमुळे आपला दिवस उत्तेजनापूर्ण असेल. रिकाम्या वेळेत तुम्ही काही खेळ खेळू शकता. थोडेसे अधिक प्रयत्न केले तर आजचा दिवस तुमच्या वैवाहिक आयुष्यातील एक उत्तम दिवस असेल. व्यक्ती पैशामुळे आपले स्वास्थ्य खराब करू शकतात आणि नंतर स्वास्थ्यासाठी पैसा. स्वास्थ्य अमूल्य आहे, म्हणून आळस त्यागून आपल्या शारीरिक सक्रियतेला वाढवणे फायदेशीर राहील. ज्येष्ठांनी त्यांच्या जास्तीचा ऊर्जेचा वापर सकारात्मक गोष्टींसाठी करून त्याचा लाभ घ्यावा. आपल्या पालकांनी केलेल्या मदतीमुळे आर्थिक अडचणींवर मात कराल. अनपेक्षित जबाबदारी आल्यामुळे तुमचे दिवसाचे बेत रखडतील. तुम्ही दुसऱ्यांसाठी बरेच काही कराल आणि स्वतःसाठी काहीच करत नाही असे आढळेल. उपाय: ओम भौमाय नमः मंत्राचा 11 वेळा उच्चार केल्याने पारिवारिक आयुष्य चांगले राहील. धनु राशी: आजचा दिवस प्रेमाच्या रंगात बुडालेला राहील, परंतु
रात्रीच्या वेळी कुठल्या जुन्या गोष्टीला घेऊन तुम्ही भांडण करू शकता. रिकामा वेळ आज व्यर्थ वादामुळे खराब होऊ शकतो, ज्यामुळे दिवसाच्या शेवटी तुम्हाला उदासी राहील. इंटरनेट सर्फिंग करणे तुमच्या बोटांचा चांगला व्यायाम करण्यासोबतच तुमच्या ज्ञानाला वाढवू शकते. बोलण्यापूर्वी 2 वेळा विचार करा. तुमच्या बोलण्यामुळे अनावधानाने कुणाच्या तरी भावना दुखावल्या जातील. तुमची कलात्मक बुद्धिमत्ता नीट वापरली तर खूप फायदेशीर ठरेल. आपल्या मुलांच्या अभ्यासाबाबत काळजी करू नका. सध्या जरी तुम्ही काही प्रश्नांना सामोरे जात असला तरी ते क्षणिक असतील. काळाप्रमाणे ते संपून जातील. उपाय: शुद्ध मध रोज वापरल्याने आरोग्य चांगले राहील. मकर राशी. आपल्या प्रिय व्यक्तीचे अस्थिर, अनियंत्रित वागणे तुमचा मूड खराब करू शकते. जर तुम्ही आपल्या घरापासून बाहेर राहून अध्ययन करता तर तुम्ही आपल्या घरच्यांसोबत बोलू शकता. घरातील कुठली वार्ता ऐकून तुम्ही भावूकही होऊ शकता. तुमच्या जोडीदाराचे नातेवाईक तुमच्या आयुष्यातील शांतता भंग करतील. दिवस उत्तम आहे. आज तुमचा प्रिय तुमच्या कुठल्या गोष्टीवर खूप मनमोकळा हसेल. तुमचे आवडते छंद जोपासण्यासाठी तुम्ही वेळ खर्च करायला हवा. दिवसाची सुरुवात जरी चांगली असली तरी संध्याकाळच्या वेळी कुठल्या कारणास्तव तुमचे धन खर्च होऊ शकते. त्यामुळे तुम्ही चिंतित राहू शकता. एखाद्या जुन्या मित्राच्या फोनमुळे संध्याकाळ स्मरणरंजनात व्यतीत होईल. उपाय: भगवान गणपतीच्या मंदिरात हिरवे चणे याने बनवलेली मिठाई वितरित करा. कुंभ राशी. आपण आखलेल्या योजना तुम्ही पार पाडू शकाल. अशा वास्तववादी असतील याची काळजी घ्या. आपल्या पुढील पिढ्या या कामासाठी आपली सतत आठवण ठेवतील. आपल्या जोडीदाराबरोबर बाहेर जाताना आपले वर्तन सुयोग्य असू द्या. प्रवासाच्या संधी शोधा. लग्न म्हणजे केवळ एका छताखाली राहणं नव्हे, एकमेकांना वेळ देणंही तेवढंच महत्त्वाचं असतं. अत्यंत व्यस्त दिवस असला तरी आरोग्य चांगले राहील. आजचा दिवस जगण्याचा या भावनेने मनोरंजनावर पैसा आणि वेळ खर्च करण्यावर नियंत्रण ठेवा. उपाय: घरामध्ये गंगाजलचा कुठल्या ना कुठल्या रूपाने उपयोग केल्याने आर्थिक स्थिती चांगली राहील. मीन राशी. आज तुम्ही एखाद्याला मदत केली तर तुमचा गौरव होईल. आज तुम्हाला जाणीव होईल की लग्नाच्या वेळी जी वचनं दिली होती ती सगळी खरी होती. आजच्या धावपळीच्या जीवनात आपण आपल्या कुटुंबाला कमी वेळ देतो, परंतु कुटुंबासोबत उत्तम क्षण घालवण्याची ही संधी उत्तम आहे. उघड्यावरचे अन्न सेवन करताना विशेष काळजी घ्या, परंतु उगाचच तणाव घेऊ नका, नाहीतर तुमचा मानसिक तणाव वाढेल. काही जणांसाठी प्रवास केल्याने थकून जाल आणि तणाव वाढला तरी आर्थिकदृष्ट्या फायद्यात राहाल. कौटुंबिक स्नेह मेळाव्याच्या केंद्रस्थानी व्यग्र राहाल. उपाय: क्रिस्टल बॉल रूममध्ये ठेवल्याने तुमचे आरोग्य चांगले राहील. धन्यवाद. असेच 12 राशींचे राशी भविष्य रोज ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.